नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, चुलीवरची भाकरी, चुलीवरची भजी अशा भल्या मोठ्या जाहिराती करून ग्राहकांना बोलावणाऱ्या हॉटेल्सना आज खरंच चुली पेटवायची वेळ आली. याचं कारण आहे या हॉटेल्सना सिलेंडरचा पुरवठाच होत नाहीये. अमेरिका इराण युद्धामुळे भारताला होणारा गॅसचा पुरवठा विस्कळीत झालाय आणि त्यामुळे सुरुवातीचा सावधगिरीचा उपाय म्हणून सरकारनं व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद केलाय आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो हॉटेल उद्योगाला. शेगडी धगधगती ठेवण्याचे अनेक प्रयत्न हॉटेल व्यावसायिकांनी केले, पण ते सगळे प्रयत्न तोकडे पडले. तसा अनेकांनी चूल पेटवण्याचाच मार्ग स्वीकारला. आता शहराच्या बाहेर हे चुलीचे लाड परवडतील, लाकडं मिळतील, पण शहरात काय करायचं हा प्रश्न आहे. मोठे हॉटेल व्यावसायिकच नाही तर लहान चहाच्या टपऱ्या असू देत, वडापावच्या गाड्या असू देत, खानावळी असू देत किंवा ढाबे असू देत, सगळ्यांची हीच अवस्था झाली. रेल्वेनं सुद्धा आता प्रवासामध्ये रेल्वे प्रवासात जेवण देणार नाही असं सांगितलंय. फक्त हॉटेल्सच नाही तर इतर अनेक व्यवसाय जे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर अवलंबून आहेत त्यांनाही मोठा फटका बसलाय. अनेक कंपन्या बंद पडल्यात, स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिन्या बंद पडल्यात. परिस्थिती अशीच राहिली तर गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. केंद्र किंवा राज्य सरकार अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगतायत, पण ही परिस्थिती आणखी किती दिवस सुरू राहणार? युद्ध असंच सुरू राहिलं तर परिस्थिती गंभीर होणार की काही उपाय शोधणार याचं कोणतंही उत्तर सरकारकडून दिलं जात नाहीये. दुसरीकडे युद्ध अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. हॉर्मुझच्या खाडीतून जहाजं बाहेर पडू शकत नाहीयेत. आखातातली तेल आणि गॅसची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची सुरुवात होईल, मग त्यातून काहीतरी मार्ग निघेल. तोपर्यंत ही परिस्थिती निवळणं कठीणच आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. देवाणकर सर, नमस्कार. नमस्कार. आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासक शांभवी थिटे आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. शांभवी मॅडम, नमस्कार. नमस्कार. आणि निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर पुन्हा आपल्या सोबत आहेत. सतीश सर, नमस्कार. नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. शैलेंद्र सर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. 2 दिवस झाले आता ही परिस्थिती कायम आहे. आता ती बॅड टू वर्स जाताना दिसते आणि पुढचे काही दिवस जर नाही झाला पुरवठा गॅसचा, हीच विस्कळीत साखळी राहिली तर कदाचित याच्याही पेक्षा गंभीर परिणाम अवघ्या देशाला पाहायला मिळू शकतात. कुठपर्यंत धीर धरावा लागणार आहे आपल्याला? नाही, मला असं वाटतं की जोपर्यंत तेलाचा प्रश्न आहे तोपर्यंत आपण कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आहोत. ओके. आपल्याकडे साधारणतः 2 महिन्यापर्यंतचा तेलाचा साठा आहे. 100 मिलियन बॅरल्स हा आपल्याकडे प्रायव्हेट असेल किंवा पब्लिक जे रिझर्व्हॉयर आहेत भारतामधले, विशाखापट्टणम, बँगलोर पासनं या सगळ्यांकडे तो काही आपल्याला इश्यू येणार नाही. काही समुद्रावरती जहाज आहेत त्याच्यामध्ये पण बॅरल्स आपल्याकडे आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे ऑलरेडी रशियाकडनं आपण 11 लाख बॅरल्स हे आपण आयात करतो आहोत. ते आता वाढून साधारणतः 24 लाख बॅरल्स पर्यंत घेण्याची मुभा ही पण आपल्याला दिली गेलेली आहे. त्यामुळे तेलाच्या बाबतीमध्ये प्रश्न हा उद्भवणार नाही आणि आपल्याकडे ब्रिदिंग स्पेस फार मोठा आहे. दरम्यानच्या काळात आपण व्हेनेझुएला, अमेरिका असेल यांच्याकडनं पण तेल करतो, रशियाकडनं पण घेतो, आफ्रिका पण आपला स्त्रोत आहे. त्यामुळे तेलाच्या विषयी ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाहीये. जरी हा थोडा स्ट्रेस झाला, अजून आपण असं धरून चला हा 2nd वीक मध्ये आहे आणि हा अगदी 4th वीक पर्यंत जरी स्ट्रेस झाला तरी तेलाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची डायर सिच्युएशन किंवा इमर्जन्सी क्रिएट होईल असं मला वाटत नाही. मात्र एलएनजीच्या बाबतीमध्ये जो इश्यू आहे तो मात्र या संदर्भासाठी या चिंतेचा बाब आहे की आपला जो मुख्य स्त्रोत ऑलमोस्ट 80% आपला जो सप्लाय आहे जो आपण कतारकडनं घेतो तो स्टेट ऑफ हार्मुझ मधनं पास होतो आणि तो मात्र अफेक्ट बऱ्यापैकी झालेला असल्यामुळे ती थोडीशी चिंतेची बाब आपल्याकडे आहे. आपल्याकडे आणखी 2 याच्या संदर्भातले 2 मुख्य स्त्रोत आहे. एक आहे अमेरिका आणि दुसरा आहे नॉर्वे. अर्थात अमेरिका आणि नॉर्वे हे दोन्ही पण मधनं जे आपण आपल्याकडे गॅस येणार आहे तो त्याला वेळ लागणार आहे कारण डिस्टन्स खूप मोठा आहे आणि त्यामुळे तो जरी असला तरी साधारणतः तो रिच होण्यासाठी नॉर्मल टाइम हा 7 डेजचा असेल तर तो 15 डेज पर्यंत लागू शकतो. हा एक पार्ट आहे. त्यामुळे एस्मा आपण सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं जो आहे तो इन्व्होक केला गेलेला आहे. मला असं वाटतं की हा जरी ह्या सगळ्या आपण अरेंजमेंट करणार असलो तरी देखील एक बाब प्रामुख्याने लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे की 2nd वीक मध्ये जर ही अशा प्रकारची सिच्युएशन असेल तर हे आणखीन स्ट्रेच झालं आणि ते स्ट्रेच होण्याची शक्यता ही आता खूप जास्त आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण हा कोणत्या तडजोडीच्या मार्ग अवलंबायला अजिबात तयार नाहीये. जरी वेगवेगळ्या प्रकारचे इंटरप्रिटेशन वेस्टर्न मीडियामधून येत असले तरी इराण काही त्याला दुजोरा देत नाही. किंबहुना डोनाल्ड ट्रम्प आता थोडीशी कन्सिलेटरी स्टँड घेताना दिसून येत आहेत. त्यांनी सांगितलं की युद्ध लवकरच संपणार आहे, संघर्ष लवकरच संपणार आहे, पण इराणने आउटराइटली ते प्रपोजल रिजेक्ट केलेलं आहे. आता मात्र हे होण्याची शक्यता आहे की जर इन केस इराणच्या ज्या खर्ग मधलं प्रामुख्याने खर्ग आयलंड जे आहे
त्याच्यावरती अमेरिका आणि इस्रायल अटॅक करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. जर त्याच्यावरती त्यांचा अटॅक झाला तर इराण मात्र फार विचित्र पद्धतीने सूट घेण्याची शक्यता आहे. ऑलरेडी इराणने जी सेकंड वीक मध्ये स्ट्रॅटेजी एम्प्लॉय केलेली आहे त्यामध्ये त्यांचे जे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत त्याच्यावरती वॉरहेड्स आहेत. ते वॉरहेड्स ऑलरेडी त्यांनी 1 टन पर्यंतचं त्याच्यावरती लोड करायला सुरुवात केली वॉरहेडमध्ये एक्सप्लोजिव्ह. आणि हे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता 1 टनचे एक्सप्लोजिव्ह त्याच्यावर वॉरहेडमध्ये लोड करतो आहोत आणि ते बॅलिस्टिक मिसाईल आम्ही फायर करतो आहोत. आता याच्यामध्ये मात्र जर त्यांनी पुन्हा एकदा ह्या अरब देशांच्या ऑइल रिफायनरीज टार्गेट करायला सुरुवात केल्या तर मात्र याच्या अत्यंत गंभीर सिच्युएशन येऊ शकते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तेलाची किंमत जी आता $120 पर बॅरल झालेली आहे, जरी ते ब्रेंट क्रूड ऑइल असलं तरी उराल असेल किंवा WTI असेल यांना सुद्धा या महागाईचा तडका हा बसू शकतो तेलाला. आणि आपण अशाच प्रकारची अपेक्षा प्रार्थना केली पाहिजे की हा संघर्ष दीर्घकाळ टिकता कामा नये, याच्यातनं मार्ग निघणं हा अत्यंत गरजेचा आहे. तो प्रामुख्याने मार्ग कोण काढू शकतो तर डोनाल्ड ट्रम्प काढू शकतात, कारण इराण आता कोणत्याही प्रकारचा कन्सिलेटिव्ह स्टँड घ्यायला तयार नाही. पण अशा प्रकारचंही चर्चा आहेत की सौदी अरेबियाच्या किंवा कतारच्या मध्यस्थीने इराण बरोबर अप्रोच होण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे. जर तशा पद्धतीने काही झालं तर मार्ग निघू शकतो, मात्र जर नाही निघाला तर सिच्युएशन आणि कॉन्सिक्वेन्सेस जे आहे ते आणखीन गंभीर येत्या काळामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे फार भयंकर आहे आणि तुम्ही सांगताय ते. आणि याच्यात एक गोष्ट आणखीन ऍड केली पाहिजे आणि त्या अनुषंगानंच ढगे सर पुढचा प्रश्न तुम्हाला असेल की सर म्हणाले की $120 वर तेलाच्या किमती आतापर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलचा पर बॅरल गेलेल्या आहेत, पण इराणने जी धमकी दिलेली आहे त्याच्यानुसार $200 पार जातील याची तयारी ठेवा असं त्यांनी अख्ख्या जगाला इशारा दिलेला आहे. म्हणजे होर्मुझची खाडी लवकर सुरू करण्याचा इराणचा कोणताही हेतू सध्या तरी दिसत नाहीये, कारण लवकरात लवकर हत्यारा खाली ठेवण्याच्या मूडमध्ये इराण सध्या तरी दिसत नाहीये. आणि जर ही परिस्थिती असेल तर खरंच $200 पार ब्रेंट क्रूड ऑइल जाईल याची अपेक्षा आपण करायची का? जितकं हे युद्ध जास्त लांबेल त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि ऑफकोर्स या ब्रेंट क्रूड ऑइलच्या प्राइसवर परिणाम त्या ठिकाणी होईल. आणि त्या अनुषंगाने जे आहे इराणने धमकी दिली आहे. बघा, मुळात हे सगळं जे युद्ध आहे आणि पुढे काय होईल हा $1 मिलियन क्वेश्चन सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस युद्धामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टीज लढत असतात तर त्या युद्धानंतर प्रत्येकाचा प्रोजेक्शन परसेप्शन हा सगळ्यात मोठा अँगल त्या ठिकाणी असतो. अमेरिकेच्या अँगलनं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह पार्शली त्यांनी त्या ठिकाणी साध्य केलेली आहेत. पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह सत्तांतर सहजासहजी पॉसिबल नाही हे डोनाल्ड ट्रम्पला त्या ठिकाणी कळून चुकलेलं आहे. आणि मित्र राष्ट्रांचा दबाव आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या त्यांच्या मित्र राष्ट्रांना सुद्धा झळ पोहोचते तर तो दबाव जो आहे अमेरिकेवर आहे. आणि त्या अँगलनी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही जे आहे ऑलमोस्ट हे युद्ध संपवण्याच्या समीप जवळ त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आता इराणच्या अँगलनं पहा, इराणला सुद्धा जे खरोखरच दीर्घकालीन जर पाहिलं तर फक्त युद्ध लढून त्याला काही प्राप्त होणार आहे का? त्याला फक्त हे दाखवायचं आहे की यस आम्ही अमेरिकेसोबत सुद्धा जे आहे जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, आम्ही त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढलो. नंबर 1. दुसरी गोष्ट, इराणचा खरोखरच फायदा यामध्ये आहे की जे जबरदस्त निर्बंध त्यांच्यावर लागलेले आहेत या निर्बंधामध्ये काही जर त्या ठिकाणी कमी आली आणि भविष्यामध्ये जे काही महिन्यांमध्ये अशा प्रकारचे त्यांच्यावर हल्ले होतात त्याविषयी जर काही त्यांना एक प्रकारे सिक्युरिटी मिळाली तर नक्कीच इराण सुद्धा जो आहे काही ना काही अंशी याच्यातून मागे हटायला त्या ठिकाणी तयार होईल. पण सर्वात महत्वाचं, जून 2025 मध्ये सुद्धा ज्यावेळेस अमेरिकेने हल्ला केला, 12 डेज वॉर झालं, ते कशा रीतीने संपलं? एक प्रकारे जे आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो. म्हणजे इराणला जो आहे चान्स दिला की तू जो आहे कतरमध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या बेसेसवर हल्ला कर. आणि मग इराणनं भूमिका घेतली की आम्ही सुद्धा केपेबल आहोत, हे जगानं लक्षात घ्यावं, अमेरिकेनं लक्षात घ्यावं, आता आम्ही सुद्धा तुमच्या विरुद्ध हल्ला केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा सगळा निपटारा झाला. माझ्या मते आज घडीला इराणला सुद्धा असा काहीतरी जो आहे स्टान्स किंवा अशी काहीतरी जो आहे तो संधी त्या ठिकाणी शोधतोय. एका बाजूला तर त्यानं दाखवलेलंच आहे की आम्ही चिवटपणे त्या ठिकाणी लढा देऊ शकतो, पण त्याला हे सुद्धा दाखवायचंय की तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्याला मारलं, एवढं मोठं आमचं नुकसान त्या ठिकाणी केलं, तर आम्ही सुद्धा तुमचं नुकसान करण्याच्या केपेबल आहोत. तशा प्रकारचं प्रोजेक्शन, तशा प्रकारचं परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये इराण ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होईल तो सुद्धा माझ्या मते काही अंशी युद्धबंदीसाठी किंवा शस्त्रसंधीसाठी त्या ठिकाणी तयार होईल. मी एक फक्त 30 सेकंद त्या ठिकाणी घेतो. डॉक्टर देवळांकर सरांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा बोलताना त्या ठिकाणी सांगितला, तो म्हणजे कार्ग आयलँडचा. आतापर्यंत कुठेही चर्चेमध्ये तो आला नाही, पण कार्ग आयलँडवर जसं सरांनी त्या ठिकाणी सांगितलं की इस्रायल आणि अमेरिका येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी हल्ला करू शकतात. ते यासाठी कारण कार्ग आयलँड जे आहे अत्यंत सेन्सिटिव्ह लोकेशन आहे. इराण काय करतोय, त्या कार्ग आयलँडच्या माध्यमातूनच चायनाला
400 जहाजांच्या माध्यमातून एक प्रकारे ज्याला आपण म्हणू की म्हणजे चायनाचा फ्लॅग नसणाऱ्या पण अशा प्रकारच्या वेसल्सच्या माध्यमातून जहाजांच्या माध्यमातून चायनाला जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचा पुरवठा होतोय. म्हणजे ऑलरेडी इराणवर निर्बंध लागलेले असल्यामुळे कमी किमतीमध्ये चायनाला हा सगळा ऑइल सप्लाय त्या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर एकूणच जे आहे इराणच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा याची मदत होते आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझचा ब्लॉक असण्याचा डायरेक्टली फटका अजून सुद्धा चायनाला बसलेला नाही. म्हणून चायना जो आहे या सगळ्या संघर्षामध्ये शांत आहे, अत्यंत ऍक्टिव्ह त्या ठिकाणी भूमिका घेतली नाही. मग हे सगळं गणित जर एकत्रित त्या ठिकाणी पाहिलं तर मला वाटतं फुल फ्लेज्ड वॉर दिवसेंदिवस म्हणजे मागच्याच 24 तासामध्ये जर पाहिलं तर ऑलरेडी इराणनं मागच्या 12 दिवसांमध्ये जेवढे मिसाईल प्रत्येक दिवशी झाडले त्याच्यातले सर्वात कमी हे मागच्या 24 तासामध्ये त्या ठिकाणी झाडलेले. म्हणून फुल फ्लेज कॅपेबिलिटी तर इराणची नक्कीच कमी होतीये. पण गोरिला वॉरफेअर आणि लो कॉस्ट वॉरफेअर ज्याच्या माध्यमातून अमेरिकेला नुकसान पोहोचत राहील ही जी आहे कंडिशन अशाच प्रकारे येणाऱ्या कित्येक आठवड्यांसाठी तो चालू ठेवेल. ते पण आता जो तुम्ही उल्लेख केला त्याचा अगदी थोडक्यात उत्तर द्या. जर मग इराण चायनाला हे ऑइल द्यायला तयार असेल तर मग भारताला का नाही? भारताला का म्हणून त्या ठिकाणी त्याच्यात देईल? कारण चायनानी ज्या प्रकारे अगोदरपासून इराणला त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे आणि हे एक प्रकारे जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नियमामध्ये कुठेही त्या ठिकाणी बसत नाही. त्यांची ऑलरेडी जी आहे डिफेन्स डील सुद्धा किंवा त्या अनुषंगाची जी आहे स्ट्रॅटेजिक त्या प्रकारची त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग तिथे असणार आहे. म्हणून भारताला जे आहे लगेच अशा प्रकारचं ऑइल त्या ठिकाणी प्राप्त होईल ही शक्यता मला कमीच वाटते. ओके ओके शांभवी मॅडम, आता प्रश्न आहे तो म्हणजे होर्मुझचा. कारण सगळ्या जगाचं लक्ष त्या होर्मुझच्या खाडीकडे लागलेलं आहे आणि आजच्या दिवसभरातल्या त्या खाडीमधल्या होर्मुझच्या समुद्रधुनीमधल्या ऍक्टिव्हिटीज बघितल्या तर इराणने एकीकडे सांगितलेलं आहे 1 लिटर तेल काय आम्ही इथून जाऊ देत नाही. त्यांनी पाणसुरुंग पेरायला सुरुवात केलेली आहे अशाही बातम्या येतात. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की काहीही होऊ देत आम्ही तिथनं जहाजं बाहेर काढणारच. आता ही सगळी परिस्थिती असताना ही होर्मुझची खाडी लवकर मोकळी होण्याची शक्यता दिसतीये का? जसं ढगे सर म्हणाले, मी अतिशय सहमत आहे त्यांच्याशी. कारण का की इराणचं आता महत्वाचं उद्देश असा आहे की त्यांना एक परसेप्शन क्रिएट करायचं आहे की आम्ही अमेरिकेला सुद्धा उत्तर देऊ शकतो आणि राजकीय सत्ता बदल हा इराणमध्ये इतक्यात सहजासहजी होणं शक्य नाही हे इराणला कुठेतरी जगाला दाखवून द्यायचं. त्यामुळे ही खाडी आता किती दिवसामध्ये रिकामी होईल हा मोठा प्रश्न आहे. याची अनेक कारणं आहेत. आजचं तुम्ही उदाहरण बघितलं असेल तर आज इस्रायलनी लेबनॉनवरती हल्ला केलाय. आता त्या लेबनॉनच्या हल्ल्यामुळे हिजबुल्ला सुद्धा कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह होताना दिसतोय. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स आधीपासून ऍक्टिव्ह होताच पण आता डायरेक्ट हल्ल्यामुळे अजून तो कुठेतरी चेकाळलेला दिसतोय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा इराणने काल जरी म्हणजे मागच्या 24 तासांमध्ये फारच कमी हल्ले केले असतील तरी इराणने कालची बातमी अशी होती की इराणने बहारीनचा जो बाप्पो आहे त्याच्यावरती हल्ला केला होता. आता हा जो प्लांट होता इथून अमेरिकन नेव्हीची जी फ्लीट आहे त्याला तेल पुरवठा होत होता, त्याला सगळा इंधन पुरवठा होत होता. त्यामुळे इराणनी हे स्ट्रॅटेजिक हल्ले चालू ठेवले आणि त्याच्यामुळे ही जी हॉर्मुझची खाडी आहे अमेरिका तिथे कुठेतरी नेव्हल स्ट्रॅटेजीमध्ये कुठेतरी कमी पडताना दिसतंय किंवा कुठेतरी मागे हटताना दिसतंय. त्यामुळे ती हॉर्मुझची जी खाडी आहे की इराण जोपर्यंत ठरवत नाही किंवा काहीतरी निगोशिएशन होत नाही सौदी आणि कतारच्या माध्यमातून तोपर्यंत हा सगळा स्ट्रेच जो आहे तो रिकामा होण्याची शक्यता कमी आहे. ओके, म्हणजे ही परिस्थिती फार काही लवकर निवळेल असं नाही. देवळणकर सर, पण सगळं होत असताना गेल्या 12 दिवसात इराणमध्ये ज्या 2 महत्वाच्या गोष्टी, एक त्यांचं सर्वोच्च नेतृत्व त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलं आणि दुसरं त्यानंतर लगेचच इराणनं नवं नेतृत्व निवडलं, तेही खामेनी आहे. आता हे नवं नेतृत्व कसं कोणती दिशा देते यावर या युद्धाची दिशा बऱ्याच अंशी ठरेल. या नव्या नेतृत्वाबद्दल, खामेनींच्या मुलाबद्दल काय आकलन आहे तुमचं? युद्ध आणखीन वाढावं, बदल्याची जी भाषा केली जाते त्याच भाषेच्या दिशेनं हे चालेल की निवळली जाईल परिस्थिती यासाठी प्रयत्न होतील? नाही, मला असं वाटतं मुस्तफा खामेनी जे आहेत ते 56 वर्षांचे आहेत. आयातुल्ला खामेनींचे ते पुत्र आहेत. 2019 मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प होते आणि त्यावेळेला खूप सिरियसली कन्सिडरेशन झालं होतं की आयातुल्ला खामेनी यांचं रेजिम चेंज करण्यासंदर्भामधले चर्चा झाल्या होत्या, तेव्हा त्यांना कोण रिप्लेस करू शकेल
तेव्हा मुस्तफा खामेनी यांचं नाव पुढे आलेलं होतं. अर्थात त्याला विरोध करणारा इराणमधला एक गट आहे आणि तो गट यासाठी आहे की त्यांना कोणत्याही प्रकारची घराणेशाही ही त्या ठिकाणी नको आहे. अर्थात जेव्हा आयातुल्ला खोमेनींनी 1979 मध्ये रिलिजियस रिव्होल्युशन केलं होतं त्यावेळेला त्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा खामेनींनी त्यांना रिप्लेस केलं तर आयातुल्ला खामेनी आणि खोमेनी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ब्लड रिलेशन्स नव्हते आणि त्यामुळे 36 वर्ष खामेनी हे त्या ठिकाणी होते आणि त्यांना जो पाहिजे होतं की अदरवाईज जो 1979च्या पूर्वी त्या ठिकाणी शहा पहलवीचं राज्य होतं तो नरेश होता, राजा होता आणि तिथं घराणेशाही होती आणि ती घराणेशाही इराणला नको असल्यामुळे त्यांना विरोध करणारा देखील एक गट होता. मात्र यांचा जो प्रामुख्याने उल्लेख केला जातो एक आयातुल्ला खामेनींच्या ते गेटकीपर म्हणून ओळखले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इराणचे जे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत त्यांच्याबरोबर अतिशय क्लोज रिलेशन्स हे मुस्तफा खामेनी यांचे आहेत. ते हार्डलायनर म्हणून ओळखले जातात. ते अत्यंत कडवे स्पिरिच्युअल थिओक्रॅटिक लीडर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्याच्या घरामध्ये एवढी प्रचंड मोठी कॅज्युअलिटी घडली असेल, जसे वडील मारले गेले असतील, त्यांची पत्नी मारली गेलेली आहे, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ही शक्यता फार कमी आहे की ते कन्सिलेटरी स्टँड घेतील आणि त्यामुळे ही आणि तसंही इराणनी ह्या संपूर्ण संघर्षाची तयारी गेल्या 1 दशकापासून केली होती. म्हणजे ते काय अनभिज्ञ होते आणि या अशा स्वरूपाने अजिबात नाही. जसा इस्रायलसाठी अस्तित्वाचा लढा आहे तसा इराणसाठी अस्तित्वाचा लढा आहे. दोघांनी पण एक दुसऱ्यांना संपवण्याचा विडा हा उचललेला होता आणि त्यामुळे दोघांसाठी पण ही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे इराण पण वेल प्रिपेअर्ड होता. त्यांच्याकडे जी चेन ऑफ कमांड आहे ती 4 स्तरीय चेन ऑफ कमांड आहे. म्हणजे जरी उद्या मुस्तफा खामेनी यांना काही इजा झाली किंवा त्यांच्या संदर्भात एखादी दुर्घटना जर घडली तरी त्यांना रिप्लेस करणारं कोण आहे, त्याची दुर्घटना झाली त्यांना रिप्लेस करणारी 4 स्तरीय रचना ही पूर्णपणे झाली आहे. दुसरं इराणमध्ये 31 प्रांत आहे. त्या 31 प्रांतमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड डिवाइड झालेत. त्यांना कोणाच्याही आदेशाची गरज नाहीये. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स मधले जे एलिमेंट्स आहेत मग ते हौती असेल, हिजबुल्ला असेल, हमास असेल यांनाही कोणाच्या इन्स्ट्रक्शनची गरज नाही. नेमकं प्रत्येकाने नेत्याशिवाय काय करायचं या सगळ्या गोष्टी प्रीप्लॅन्ड आहेत आणि हेच खरं तर अमेरिका आणि इस्रायलने अंडर एस्टिमेट केलं आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की जसं 2001 मध्ये जॉर्ज बुशने अफगाणिस्तानमध्ये मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं होतं आणि त्यावेळेला तिथं तालिबान गव्हर्नमेंट होतं जे काही दिवसामध्ये टॉपल करण्यात आलं, ज्याला काही दिवसामध्ये करून अमेरिकेने संपूर्ण सत्तासूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यांना तालिबानला तिथनं संपवलं. सेम इम्प्रेशन म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला वाटलं होतं की 3 ते 4 दिवसांमध्ये हा संपूर्ण संघर्ष संपू शकतो. मात्र त्यांनी पूर्णपणे इराणची जी रिटॅलिटरी पॉवर आहे, त्यांची जी काउंटर अटॅक करण्याची कॅपॅसिटी त्याला अंडर एस्टिमेट केलं आणि आता कोणत्याही प्रकारचा एक्झिट प्लॅन हा त्यांच्याकडे नव्हता. सगळ्यात महत्वाची बाब अशी होती की असं कोणती डायर सिच्युएशन होती, कॉन्सिक्वेन्सेस होते की अमेरिकेला थ्रेट होती. अमेरिकेला कसली थ्रेट होती? 36 वर्षापासून आयातुल्ला खामेनी हे इराणमध्ये आहेत. अचानक कोणती थ्रेट निर्माण झाली की ज्यामुळे अमेरिकेला एवढी मोठी ऍक्शन घ्यावी लागली? अचानक कोणती सिच्युएशन निर्माण झाली की ज्यामुळे इस्रायललाही ऍक्शन घ्यावी लागली? आणि हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे की अशी कोणती सिच्युएशन नसताना तुम्ही इंटरफेअर केलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी मिलिटरी ऍक्शन केलेली आहे आणि हे करत असताना तुम्ही कसल्याही एक्झिट प्लॅनचा विचार केलेला नाहीये. दुसरं म्हणजे जर तुम्हाला तिथं रेजिम टॉपल करायचं होतं तर त्यानंतर कोणाला तुम्ही बसवणार या संदर्भातला कसलाही प्लॅन नाहीये. लक्षात घ्या की इस्लामिक देशांचा इतिहास असं सांगतो की जेव्हा फोर्सफुली तुम्ही रेजिम चेंज करता, मग तो लिबिया असेल, इराक असेल, अफगाणिस्तान असेल, तिथं सहजासहजी शांतता नांदत नाही, स्थैर्य नांदत नाहीये. आणि त्यामुळे इराणमध्ये देखील तुम्ही रेजिम टॉपल जरी केलं किंवा तुम्ही रिप्लेस जरी केलं तरी त्या ठिकाणी मोठं सिव्हिल वॉर होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा जो सिरियामधला मिलिशिया आहे, जो इराकमधला मिलिशिया आहे, हा त्याचा फायदा घेणार आहे. त्याचप्रमाणे हौतीसारखा गट असेल, हिजबुल्ला सारखा गट असेल, हा त्याचा फायदा घेणार आहे या संपूर्ण अनार्किकल सिच्युएशनचा आणि अख्ख्या आखातामध्ये याचे अत्यंत सिरियस कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत. आणि हाच प्रकार इराकच्या बाबतीमध्ये झाला. त्याच्यातनंच आयसिस सारखी संघटना पुढे आली. अल कायदाला नंतर शेल्टर मिळालं. आयसिसच्या पुढे येण्यामागे इराकमध्ये स्थिर शासन नसणं हा सगळ्यात मोठा पार्ट होता. त्यामुळे आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणत्याही एक्झिट प्लॅन नसताना, कोणतंही तुमचा सर्व्हायव्हलला थ्रेट नसताना इमिजिएटली हा प्लॅन केला गेला आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता हे बॅकफायर व्हायला लागलंय. म्हणून डोनाल्ड ट्रम्प कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणले की लवकर संपणार आहे. लगेच त्यांच्या डिफेन्स सेक्रेटरी असं म्हणतायत की नाही, ही तर सुरुवात आहे. त्यांचे फॉरेन मिनिस्टर असं म्हणतायत की आम्हाला असं वाटलं होतं की इस्रायल इराणवरती अटॅक करेल आणि इराण आमच्या मिलिटरी बेसिसवरती करेल म्हणून आम्ही केलं. एकाच प्रशासनामध्ये परस्पर विरोधाभासी स्टेटमेंट यायला लागले. ही पूर्ण गोष्ट कळती की अमेरिकन काँग्रेस ट्रम्पच्या बरोबर नाही, अमेरिकन जनता ट्रम्पच्या बरोबर नाहीये
आणि हे सगळं चाललेलं जे आहे ते आता बॅकफायर होताना दिसतात. म्हणून ट्रम्प कुठेतरी कन्सिलिटरी स्टँड घेतील, कोणाला तरी मध्यस्थी टाकतील, त्याशिवाय हा पर्याय होईल असं सांगता येत नाही. दुसरा एक अत्यंत शेवटचा मुद्दा मी असं मानतो की जर तुम्ही 8 महिन्यांपूर्वी क्लेम केला होता की आम्ही इराणचे सगळे अण्वस्त्र नष्ट केले, 12 दिवसांच्या क्लेम युद्धात. होता, त्यांनी सांगितले की आम्ही बॅलिस्टिक मिसाईल नष्ट केले, आम्ही त्यांचे न्यूक्लिअर मिसाईल नष्ट केले, मग तुम्ही इराणवरती अटॅक का केला? हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला ते लॉजिकली पण सांगता येत नाहीये, आंतरराष्ट्रीय कायद्याचा पण त्याला आधार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक प्रकारचा ट्रॅप आहे, त्याच्यामध्ये फसत गेलेले आहेत आणि ही सिच्युएशन खूप कठीण होणार आहे. त्यांना असं वाटतं पण प्रश्न एवढाच नाही की ते फसले आहेत, त्यांनी अख्ख्या जगाला फसवलेलं आहे आणि अख्ख्या जगाला आता सगळ्याची भ्रांत वाटायला लागलेली आहे, कारण सगळीच इकॉनॉमीच्या दृष्टीनं गडबड व्हायला लागलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एवढे प्रश्न उपस्थित करताय, हे प्रश्न अमेरिकेला विचारायचे कोणी? त्यासाठीच्या संघटना आता तितक्या ताकदवान राहिलेल्या आहेत का? हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही बोलत असताना मला एक आर्टिकल वाचलेलं आठवलं आता 2-3 दिवसांपूर्वी द इकॉनॉमिस्टनं जे त्यांचं आत्ताचा इश्यू काढलेला आहे, त्याच्या आर्टिकलचं हेडिंगच हे दिलेलं आहे, वॉर विदाउट स्ट्रॅटेजी. म्हणजे कुठलीही स्ट्रॅटेजी न आखता तुम्ही एखाद्या युद्धामध्ये गेलात की काय होतं याचं उदाहरण म्हणजे गेल्या 12 दिवसांमध्ये जे काही चालू आहे आता मिडल ईस्टमध्ये ते उदाहरण म्हणून पाहता येईल, अशा अनुषंगाने ते आर्टिकल होतं. आणि जवळपास तुम्ही जे सगळे मुद्दे मांडताय तशाच अनुषंगानं ते मांडण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही काहीच प्लॅन केलं नाही, तुम्ही कशासाठी जाताय, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय साध्य करायचंय त्यातून, हेच जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही फक्त युद्ध म्हणून खेळणार आहात का, हा सवाल आहे. दुर्दैवानं तो सवाल फक्त जे युद्धामध्ये आहेत त्यांच्यापुरती मर्यादित राहिलेला नाहीये ढगे सर, त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना द्यावं लागतंय आणि ते किती काळ अजून द्यावं लागेल याचा काही भरोसा नाही. आणि मला असं वाटतं की मागच्या वेळेस आपण एका चर्चेमध्ये बोललो होतो तेव्हाही तुम्ही या विषयाला स्पर्श केला होता की या सगळ्यामध्ये उत्तरं विचारणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या आहेत कुठे? कुठे आहे UN? त्या काही विचारणार आहेत की नाही? म्हणजे ही जी वर्ल्ड ऑर्डर तयार झालेली आहे त्या वर्ल्ड ऑर्डरला आता काय फक्त अमेरिका त्यांना हवं तसंच लीड करणार आहे का आणि त्याला कुणी विचारू शकणार नाहीये का? नक्कीच तीच परिस्थिती झालेली आहे. आपण पाहिलं की माझ्या मते जसा तुम्ही संदर्भ त्या ठिकाणी दिला, हे युद्ध झाल्याच्या काही दिवसाच्या आतच फ्रान्सनं रिक्वेस्ट केली आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची जी आहे त्या ठिकाणी बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये निषेध याच्या पलीकडे जे आहे या युद्धाविषयी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलनं काय केलं? बरं, हे युद्ध त्या ठिकाणी सोडा, 4 वर्षापासून सुरू असणारं रशिया युक्रेन वॉर असो, इस्रायलचा हमासचा संघर्ष त्या ठिकाणी असो, म्हणून मी वेळोवेळी त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. कोणाला आवडेल न आवडेल, आणि तो शब्द सुद्धा जो आहे अनपार्लमेंटरी, पण खऱ्या अर्थानं आज घडीला आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही शंड इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. आणि 21व्या शतकाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जोपर्यंत खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात सुधारणा होणार नाही तोपर्यंत जे आहे या जगाच्या इंटरनॅशनल ऑर्डरचं काही खरं त्या ठिकाणी त्याच्या याच्यात नाहीये. आणि आपण पाहतोय की कुठल्याच प्रश्नामध्ये, मग ते WTO असेल, डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो दादागिरी करतो, टेरिफ वॉर त्या ठिकाणी लाटतो, कुठे गेलं WTO? काहीच कामाचं त्या ठिकाणी नाही. पर्यावरणाच्या प्रश्नाशी संबंधित सगळ्या संघटना कुठे गेल्या? काहीच त्या ठिकाणी त्याच्यात काम नाही. आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सुद्धा. आणि हा सगळा जो वाद त्या ठिकाणी सुरू आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, दुसरा एक संदर्भ तुम्हाला जर आठवत असेल तर अशा एका चर्चामध्ये जे खूप दिवस अगोदरच मी सांगितलं होतं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा चोकिंग पॉईंट या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे सगळीकडे चर्चा होते. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की त्याची डेप्थ जी आहे ती खोली कमी आहे, म्हणून इराण त्या ठिकाणी माइन्स एक प्रकारे सुरुंग वापरू शकेल. खूप दिवस अगोदर आपल्या चर्चेमध्ये एका म्हणजे ऑलरेडी मी आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं होतं. दुर्दैवानं आता नेमकं त्याच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं जे आहे वेपनायझेशन, खऱ्या अर्थानं त्याला एक प्रकारचं अस्त्र शस्त्र म्हणून इराण वापरतोय. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जे आहे तिथे सुरुंग लावून ठेवलेले आहेत. आणि आता अमेरिका, इस्रायल त्याचबरोबर त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या अशा जहाजा त्या ठिकाणी गेल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्ट घडवून एक प्रकारे जे आहे माइन्सचा वापर करून मोठा धोका तो त्या ठिकाणी निर्माण करतोय. म्हणजेच एक प्रकारे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं अशा प्रकारे वेपनायझेशन केल्यामुळे आणखीन कॉम्प्लिकेट होत चाललेलं आहे. जरी हा संघर्ष त्या ठिकाणी निवळला तरी त्याला डिमायनिंग करण्यासाठी आणि पुन्हा सर्ग हा एक प्रकारे जलमार्ग पूर्ववत होण्यासाठी जे आहे कित्येक आठवड्यांचा, कित्येक महिन्यांचा सुद्धा कालावधी लागतो. ह्या काही अशा गोष्टी नाहीयेत की आज युद्ध थांबलं म्हणून उद्याला सगळं सुरळीत सुरू होणार आहे, कारण ती सगळी लिंक पुन्हा जुळवून यायला आणखीन काही दिवस जातात आणि तोपर्यंत सगळ्यांना त्रास सहन करायला होतं. शांभवी मॅडम, वेळ संपलेली आहे, पण शेवटचे तुम्हाला काही पॉइंट्स ऍड करायचे असतील तर प्लीज. मला फक्त एवढंच म्हणायचंय की हे युद्ध जे अमेरिकेने प्लॅन केलं होतं ते कुठेतरी आता गडबड होताना दिसतेय. कारण का की कुर्दिश असू दे किंवा बलोच असू दे यांच्याकडून अमेरिकेला काही मदत मिळेल अशी अमेरिकेला अपेक्षा होती, पण ती आता खरं तर कुठेही मिळताना दिसत नाहीये. आणि मागच्या वेळेला मी म्हणाले होते की जे अमेरिका आहे
ते कुठे ना कुठेतरी नरेटिव्ह वाईज सुद्धा हे युद्ध हरताना दिसतंय. आणि हे आज मीडिया जरी तुम्ही आजचा बघितलात हो, हो. किंवा इराणचं जे नरेटिव्ह जगासमोर जे जाते ते जर तुम्ही बघितलं तर ही लढाई अमेरिका अगदी काय म्हणतात शस्त्राच्या दृष्टीने सुद्धा कुठेतरी हरताना दिसतंय आणि नरेटिव्हच्या दृष्टीने सुद्धा कुठेतरी हरताना दिसतंय. त्यामुळे आणि आता हे बोलणं खूप धाडसाचं ठरेल की याच्यामध्ये कोण जिंकते आणि कोण हरते, कारण एका अशा टप्प्यावर आहे की जिथून आपल्याला काही सांगणं कठीण आहे. आणि अमेरिकेची मिलिटरी पॉवरच इतकी आहे की त्यापुढे इराण किती तग धरू शकेल हा प्रश्न तेव्हाही विचारला जात होता, तो आत्ताही विचारला जातोय. कुणालाही अंदाज नाहीये की इराणमध्ये अजून किती शस्त्रास्त्र शिल्लक आहे, अजून किती काळ इराण असा तग धरू शकतो. दुसरीकडे अमेरिका वारंवार हे सांगते की आम्ही त्यांची नेव्ही पूर्णतः नेस्तनाबूत केलेली आहे. जर पूर्णतः नेव्ही नेस्तनाबूत केलेली असेल तर मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ का ओपन केलं जात नाहीये हाही सवाल आहे. अर्थात हे सगळे जे नॅरेटिव्ह येतात ते फक्त अमेरिकेकडून येतात. इराणकडनं येणारे नॅरेटिव्ह हे फार कमी आहेत. सगळ्यात महत्वाचं इंटरनेट ब्लॅकआउट आहे तिथे, त्यामुळे तेही कळत नाहीये की त्या देशामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. जी माहिती त्यांच्या प्रवक्त्यांकडनं येते तेवढीच माहिती आता जगापर्यंत पोहोचते. त्यामुळे आता जरी आपल्यापर्यंत येणाऱ्या माहितीवरनं हे अंदाज काढले जात असले तरीही पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा इराण जास्त मोकळं होईल आणि तिथून अधिकाधिक माहिती यायला सुरुवात होईल त्यावेळेस हे युद्ध कशा प्रकारे लढलं गेलं आणि बलाढ्य वाटणाऱ्या अमेरिकेला आतापर्यंत इराणनं कसं नमवलेलं आहे ही जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घडामोड बनून राहणार आहे. पण भारतासाठी महत्वाचं की या सगळ्या घडामोडींची किंमत आपल्यालाही मोजावी लागते. आता फक्त हॉटेल्स बंद झालेली आहेत, हे युद्ध लवकरात लवकर संपू देत आणि हॉटेल्सला लागलेली टाळी जशी सुरू होऊ देत आणि इकॉनॉमीला जे टाळं लागण्याच्या दृष्टीनं जी वाटचाल सुरू आहे तिकडे आपल्याला जायला नको अशी अपेक्षा आपण सगळेजण करूयात. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झाल्यात त्याबद्दल आभार. इथेच थांबूयात लक्षवेधीमध्ये. पाहत रहा जय महाराष्ट्र.